नमस्कार. तर आपण द्वितीयक आर्थिक क्रिया किंवा द्वितीयक आर्थिक व्यवसाय हे प्रकरण अभ्यासत आहोत. तर मागील तासाला आपण पाहिलंय आकृती 5.1 मध्ये काही चित्रांचा आपण अभ्यास केलेला होता. मग त्यामध्ये पहिले चित्र पहा. काही बरण्या दिसतात. त्या बरण्यामध्ये काय आहे तर कोण सांगेल मध आहे, कोण सांगेल लोणचे आहे. तर हे जे आकृती 5.1 मध्ये 1 नंबरचं जे हे दिसतं चित्र ते अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे निसर्गातून जो कच्चा माल उपलब्ध होतो त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून उत्पादन तयार केले जातं. म्हणजे हा कुठला उद्योग आहे तर अन्न प्रक्रिया उद्योग. आमध्ये बघितलेलं आपण दागिने तयार करणे म्हणजे खाणकाम व्यवसाय या प्राथमिक व्यवसायातून जे मौल्यवान धातू जे मौल्यवान धातू उत्पादन घेतलं जातं त्यावर प्रक्रिया करून दागिने तयार करणे हा द्वितीयक आर्थिक क्रियांचा आपण अभ्यास केलेला. त्यानंतर आहे बघा अणुभट्टी उद्योग, त्यानंतर जहाज बांधणी उद्योग, बांधकाम उद्योग, लोकर उद्योग, तेलबिया किंवा तेल प्रक्रिया उद्योग किंवा ह्याला काय म्हणतो आपण तेल प्रक्रिया लघु उद्योग आणि दुग्ध निर्मिती प्रक्रिया उद्योग म्हणजे निसर्गातून कच्च्या मालावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या उत्पादनाला आपण द्वितीयक आर्थिक व्यवसाय असे म्हणतो. तर पहा आपण प्राथमिक व्यवसायामध्ये जे काही उत्पादन मिळतं ते उत्पादन आपण थेट वापरतो का तर काही वस्तू किंवा काही उत्पादन आपण थेट वापरतो आणि काही उत्पादनावर आपण प्रक्रिया करतो. यातून जो टिकाऊ उत्पादन तयार होते त्याला काय म्हणतात द्वितीयक आर्थिक व्यवसाय किंवा द्वितीयक आर्थिक क्रिया असे म्हणतात. तर आता बघा आपण पहिल्यामध्ये 5.1 मध्ये बघितलेलं होतं. उदाहरणार्थ बघा कैरी हे काय आहे प्राथमिक उत्पादन आहे, निसर्गातून मिळणारा कच्चा माल आहे. त्यावर प्रक्रिया केलेली आपण तर त्यापासून लोणचं बनवता येतं आपल्याला किंवा सॉस, मुरंबा यासारखी विविध उत्पादने आपण त्या कैरी या उत्पादनावर प्रक्रिया करून मिळवली जातात. म्हणजेच कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल आपण तयार करतो. म्हणजे काही वस्तू अशा आहेत की त्या थेट वापरतो किंवा काही वस्तूवर आपण प्रक्रिया करतो. मग थेट कोणकोणत्या वस्तू आपण वापरतो तर दूध, भाजीपाला यासारख्या ज्या वस्तू आहेत त्या आपण थेट वापरतो आणि काही वस्तूवर आपण प्रक्रिया करतो. आणि ही प्रक्रिया करण्यासाठी प्राथमिक व्यवसायातील उत्पादने कच्चा माल म्हणून वापरली जातात व त्यापासून पक्का माल तयार केला जातो आणि हा पक्का माल पुढे ग्राहकांना पुरवला जातो. मग द्वितीयक व्यवसायामध्ये हेच होतं. द्वितीयक व्यवसायामध्ये काय होतं तर कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतर होताना त्याचं काय होतं मूल्यवर्धन होतं. म्हणजे त्या वस्तूची किंमत कच्च्या मालापेक्षा पक्क्या मालाची किंमत वाढते. आता उदाहरण बघायचं झालं तर कैरीचं उदाहरण घेतलं आपण. समजा बाजारातून कैऱ्या घेतल्या तर त्या कैरीचं कैरी हा कच्चा माल आहे. एका कैरीचं उदाहरण बघा तर 10 रुपयाला जर एक कैरी मिळत असेल तर अशा आपण कैऱ्या घेतल्या त्याच कैरीचं जर लोणचं बनवलं तर त्या वस्तूची मूल्य वाढताना दिसतं. म्हणजे त्याचं मूल्य किमान 50 ते 100 रुपयापर्यंत वाढलेलं असतं. म्हणजे आणखीन कुठलं उदाहरण सांगता येईल आपल्याला म्हणजे द्वितीयक व्यवसायामध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर होताना त्याचं मूल्य काय होतं वाढतं. आपण तक्त्यामध्ये बघितलेलं कच्च्या मालाचं उत्पादनाची किंमत वेगळी होती आणि त्यावर प्रक्रिया केल्यानंतर जे तयार होणारं उत्पादन आहे त्या उत्पादनाचं विक्री मूल्य जास्त. उदाहरणार्थ कैरीचं पण सांगितलं मगाशी मी. जर 10 रुपयाची कैरी जर आपण घेतली तर त्या 10 रुपये कैरीचं जर लोणच्यात रूपांतर करायला गेलं तर त्या बरणीची किंमत 100 ते 150 रुपये आपण विकू शकतो किंवा 100 ते 150 रुपयाला आपण ती विकत घेऊ शकतो. आणखीन एक उदाहरण सांगता येईल आपल्याला दुधाचं. दूध आता 50 रुपये लिटर दूध आपण घेतलं आणि त्या दुधावर जर प्रक्रिया केली तर त्यापासून होणारं उत्पादन आहे. दुधापासून काय बनतं तर खवा, पेढे यासारख्या उत्पादनाचं मूल्यवर्धन जास्त असतं. शिवाय आणखीन एक उदाहरण बघूया आपण टोमॅटोचं. तर टोमॅटो आपण आज बाजारात 30 रुपये किलो या दराने घेतलं तर त्या 30 रुपयाचं त्या टोमॅटोचं जर सॉसमध्ये रूपांतर करताना त्या सॉसची किंमत नक्कीच टोमॅटोपेक्षाही वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 30 रुपये किलोचं टोमॅटो आपण त्याचं जर सॉस बनवलं तर किमान 200 रुपये किलो या प्रमाणात आपण सॉस विकत घेऊ शकतो. म्हणजे कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर होताना त्या थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला तर द्वितीयक व्यवसायामध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर होताना
त्या पक्क्या मालाच्या वस्तूचं मूल्यवर्धन हे होत असतं. तर पहा, द्वितीयक व्यवसाय हे प्रामुख्याने प्रक्रिया, उत्पादने व बांधकाम या व्यवसायाशी निगडीत असतात. आपण बघितलं मागील चित्रात आकृती क्रमांक 5.1 मध्ये प्रक्रिया पहिलंच उदाहरण होतं बघा, अन्न प्रक्रिया उद्योग. त्यामध्ये काय होतं, कैरीपासून लोणची बनवणे, म्हणजे कैरी या उत्पादनावर प्रक्रिया म्हणजे द्वितीयक व्यवसाय हा प्रक्रियावर आधारित आहे. याशिवाय उत्पादने व बांधकाम यांच्याशी निगडीत असतात. बांधकामामध्ये सांगता येईल आपल्याला जहाज बांधणी उद्योग किंवा रस्ते बांधणी, इमारती बांधणी यासारख्या बांधकामाशी द्वितीयक व्यवसाय हे निगडीत असतात. ज्या ठिकाणी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते त्या ठिकाणास काय म्हणतात, तर कारखाना असे म्हणतात. तर पहा, आपल्याला अनेक ऍक्टिव्हिटी दिल्या पाठ्यपुस्तकामध्ये, करून पहा. या ठिकाणी आकृती 5.2 सोलापूर जिल्ह्याचा नकाशा दिलाय. सोलापूर जिल्हा प्रमुख साखर उद्योग. ह्या सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके दिल्यात आणि त्या तालुक्यांमध्ये साखर कारखान्यांचं वितरण दर्शवले. तर पहा, पहिलं उदाहरण बघा, साखर उद्योग दर्शविणारा सोलापूर जिल्ह्याचा आकृती 5.2 मधील नकाशा पहा आणि त्यांनी एक उदाहरण दिले. पहा, शामरावांची शेती या ठिकाणी आहे. आकृती 5.2 पहा, सोलापूर जिल्ह्याचा नकाशा. शामरावांची शेती या ठिकाणी आहे. त्यांनी नुकतीच ऊस तोडणी केली आहे. नकाशाचा अभ्यास करा आणि सांगा की त्यांनी त्यांचा ऊस कोणत्या कारखान्यात पाठवावा. तर पहा, या ठिकाणी शामराव या व्यक्तीची ऊस शेती आहे आणि त्यांनी नुकतीच ऊस तोडणी केलेली आहे. तर त्यांनी काय सांगितले आपल्याला, तर कोणत्या ठिकाणी त्यांनी ऊस आपला पाठवावा, कोणत्या साखर कारखान्याला. तर पहा, या ठिकाणी वैराग आहे, या ठिकाणी पिंपळनेर, अकलूज, भाळवणी, वाकीशिवणे, मंगळवेढा, टाकळी सिकंदर, दहिटणे आणि सोलापूर शहर आहे. तर या ठिकाणी पहा, ऊस कसा आहे, ऊस हा कच्चा माल आहे. तर शामरावांनी आपला ऊस कोठे पाठवावा, तर शामरावांनी आपला ऊस वैराग या साखर कारखान्याला पाठवावा. तर का, तर हा कारखाना आणि ऊस क्षेत्र जवळ अंतर कसं आहे, जवळ आहे. आणि ऊस हा कच्चा माल कसा आहे, तर वजन घटणार आहे. याशिवाय ऊस हा जड आणि वाहतुकीस अवजड असा कच्चा माल आहे. आणि जसजसा वेळ जाईल तसतसा त्या ऊसातील साखरेचं प्रमाण आणि ऊसाचं वजन काय होतं, घटतं. त्यामुळे शक्यतो सर्व ऊस साखर कारखाने ऊस क्षेत्राच्या सानिध्यामध्येच आढळतात. म्हणजेच शामरावांनी आपला ऊस हा वैराग या साखर कारखान्याला पाठवावा. तर पहा, दुसरं उदाहरण पहा, फिरोज यांच्या मुलाने जवळच्या शहरातून बेकरी व्यवस्थापनाचे प्रगत शिक्षण घेतले आहे. आपल्या मुलाने आपल्याच गावात बेकरी सुरू करावी अशी त्यांची इच्छा आहे. पण त्यांच्या मुलाच्या मते बेकरी त्यांच्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात सुरू करावी. सांगा बरे कोण बरोबर आहे, फिरोज की त्यांचा मुलगा, आणि का. उदाहरण पुन्हा एकदा पहा. फिरोज यांच्या मुलाने जवळच्या शहरातून बेकरी कंसात त्यांनी पावभट्टी दिले बेकरी व्यवस्थापनाचे प्रगत शिक्षण घेतले आहे आणि आपल्या मुलाने आपल्याच गावात बेकरी सुरू करावी अशी त्यांची इच्छा आहे. पण त्यांच्या मुलाच्या मते बेकरी त्यांच्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात सुरू करावी. सांगा बरे कोण बरोबर आहे, फिरोज की त्यांचा मुलगा, आणि का. तर पहा, तर या उदाहरणामध्ये फिरोज यांच्या मुलग्याचं बरोबर आहे. त्या मुलग्याची इच्छा काय आहे, तर बेकरी त्याच्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शहरात सुरू करावी. म्हणजे त्यांच्या फिरोजपेक्षा त्यांच्या मुलाचं बरोबर आहे. तर का, तर बेकरी उद्योगात तयार होणारे उत्पादनाचं वजन कसं आहे, वजन कच्च्या मालापेक्षा जास्त आहे. म्हणजे कच्चा माल जो आहे त्या कच्च्या मालाचं वजन कसं आहे, कमी आहे. आणि पक्क्या मालापासून मिळणारं जे उत्पादन आहे त्या पक्क्या मालाचं उत्पादन जास्त आहे. आणि असे उद्योग शक्यतो बाजारपेठेजवळच स्थापन करावेत. म्हणजे जो कच्चा माल आहे बेकरीमधला त्या कच्च्या मालाचं वजन कसं आहे, जास्त आहे. आणि शिवाय वाहतुकीचा खर्च सुद्धा जास्त आहे. आता उदाहरणार्थ केकचंच उदाहरण पहा. केक हा कसा आहे, नाजूक माल आहे. त्याची वाहतूक करणं कसं शक्य आहे का, तर नाही आहे. म्हणून बाजारपेठेजवळच तो व्यवसाय स्थापन करावा. तिसरं उदाहरण पहा. शांताराम हा महाराष्ट्रातील आदिवासी भागातील तरुण
तरुण मुलगा आहे, त्याला मध प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे. वनातून त्याला मधाची पोळी सहज उपलब्ध होऊ शकतात, ज्यातून चांगल्या दर्जाचा मध काढता येऊ शकतो. त्याच्या गावापासून शहर सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. गावात त्याची स्वतःची जमीन आहे आणि शहरातही त्याला जमीन मिळू शकते. त्याने मध प्रक्रिया उद्योग कुठे स्थापित करावा, गावामध्ये की शहरामध्ये? तर पहा, याचं उत्तर सहज सांगता येईल. शांतारामने मध प्रक्रिया उद्योगात कच्च्या आणि पक्क्या मालाच्या वजनाचा स्थान निश्चितीवर कोणताही फरक पडत नाही. त्यामुळे तो उद्योग कोणत्याही ठिकाणी तो कुठेही स्थापन करू शकतो. असं काही नाही की त्याने गावातच स्थापन करावा किंवा शहरामध्ये बाजारपेठे नजीक स्थापन करावा. म्हणजे त्या मध प्रक्रिया उद्योगावर कोणत्याही म्हणजे पर्यावरणाचा कोणताही परिणाम होत नाही. म्हणजे त्या पक्क्या मालाचा किंवा कच्च्या मालाच्या वजनाचा त्या स्थान निश्चितीवर कोणताही फरक पडत नाही किंवा परिणाम होत नाही. त्यामुळे तो उद्योग कोठेही किंवा कोणत्याही ठिकाणी स्थापन करावा. तर काय सांगता येईल या वरील सर्व उदाहरणांचा अभ्यास करता? तर वरील उदाहरणांचा अभ्यास केल्यावर आपणास असे म्हणता येईल की उद्योगांच्या स्थान निश्चितीवर किंवा स्थानिकीकरणावर अनेक घटकांचा परिणाम होतो किंवा उद्योगांचे स्थानिकीकरण अनेक घटकावर अवलंबून असते. अनेक उद्योग स्थापन करण्यासाठी प्रथम कच्च्या मालाची गरज असते व हा कच्चा माल कुठून तरी आपल्याला वाहतूक करून आणावा लागतो. तर आपण बघितलं ऊस ऊस कसा आहे, अवजड माल आहे. त्यामुळे तो साखर उद्योग कुठं, तर ज्या ठिकाणी ऊस क्षेत्र जास्त आहे अशा क्षेत्रामध्येच साखर उद्योग स्थापन होतात. म्हणजे हा कच्चा माल आहे तो प्राथमिक आर्थिक व्यवसायातून उपलब्ध होतो. तर प्राथमिक आर्थिक व्यवसायांचा आपण अभ्यास केलाय. शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम, फळे, कंदमुळे गोळा करणे, लाकूड इत्यादी. म्हणजेच कच्च्या आणि पक्क्या मालाच्या गुणधर्मानुसार त्या उद्योगांचं स्थान हे ठरत असतं. आता वरील उदाहरणामध्ये बघितलं आपण, साखर उद्योगाचं उदाहरण बघितलं. ऊस हा कच्चा माल आहे, त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार होतो. म्हणजे साखर हा कसा आहे, पक्का माल आहे. म्हणजेच साखर उद्योग ऊस क्षेत्रातच स्थापन होतात. आता बेकरीसारखं उदाहरण बघितलं आपण 2 नंबरचं. फिरोज या व्यक्तीचं मत काय आहे, तर आपल्या गावातच त्यानं बेकरी उद्योग स्थापन करावा. पण त्यांच्या मुलाचं मत काय आहे, तर कच्चा माल बेकरी उत्पादनामध्ये कच्चा माल आहे त्याचं कसं आहे, वजन कसं आहे, कमी आहे आणि पक्क्या मालाचं वजन हे जास्त आहे. म्हणून ते कसं असावं, बेकरी उत्पादनाचा जो उद्योग आहे तो बाजारपेठेनजीकच स्थापन करावा. कारण पक्क्या मालाचं वजन कसं आहे, जास्त आहे. शिवाय बेकरी उत्पादनात मिळणारं जे उत्पादन आहे ते कसं असतं, नाजूक असतं, वाहतुकीला अवघड असतं. त्यामुळे ते बाजारपेठेजवळच स्थापन करावं. आपल्याला आणखीन एक उदाहरण देता येईल की फळ प्रक्रिया उद्योग हे त्या क्षेत्रामध्ये स्थापन केले जातात. आता उदाहरण बघितलं आपण तर महाबळेश्वर सारख्या ठिकाणी स्ट्रॉबेरी हे फळ मिळतं आपल्याला. मग त्या स्ट्रॉबेरीवर ह्या कच्च्या मालावर जर प्रक्रिया आपण केली तर त्यापासून विविध पक्का माल तयार केला जातो. म्हणजे आणि शिवाय फळ प्रक्रिया उद्योग हे कसे आहेत, नाशवंत असतात. म्हणून त्या क्षेत्रामध्ये ते उद्योग स्थापन आपल्याला केलेले दिसून येतात. तर पहा, आज आपण कशाचा अभ्यास केला, तर कच्च्या मालावर प्रक्रिया करून जो पक्का माल मिळतो त्या पक्क्या मालाचा आपण अभ्यास केला. त्यामध्ये आपण सोलापूर जिल्ह्याचा नकाशा पाहिला, शिवाय बेकरी उद्योगाचं उदाहरण पाहिलं आणि मध प्रक्रिया उद्योगाचं उदाहरण पाहिलं. तर उद्याच्या तासाला आपण हे जे कच्चे माल आहेत, हे जे उद्योग आहेत, त्या उद्योगांच्या स्थानिकीकरणावर कोणकोणत्या प्राकृतिक घटकांचा किंवा आर्थिक घटकांचा, राजकीय घटकांचा किंवा शासकीय धोरणांचा काय परिणाम होतो याचा अभ्यास आपण उद्याच्या तासाला करूयात. धन्यवाद.